दरम्यान या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर तिखट शब्दांमध्ये हल्लाबोल केला। आपण सविस्तर पाहूयात। मंत्र्यांच्या कार्यालयातून तुरुंग गुन्हेगारांच्या टोळ्या यांना कसे दूरध्वनी जात आहेत, तुरुंगात सुद्धा उद्याच्या निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे, मुंबई, कोल्हापूर सह ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यात आलेलं आहे। एका सहकारी, कोणी तो सहकारी असू दे, पण दुसऱ्या माणसावर जर पोलीस मध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा, याचा मी जाहीर निषेध करते आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं, आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे। गुंड तर मला सगळी बाजूलाच दिसत आहेत। हे काही कमी गुंड आहेत, त्यांचेही गुंड नाही, यांचेही गुंड आहेत, सगळेच गुंडे पोचलेले आहेत। गुंडे पोसूनच राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे। एकीकडे गुंडे, दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा।